राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी, दिव्यांग नागरिकांसाठी आणि विधवा पेन्शन योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आली। महाराष्ट्र शासनाने 3 योजनांचे GR प्रकाशित केलेले आहे। त्याच्यामधली पहिली योजना अगदी सविस्तर बघून घेऊयात। बघा, केंद्रीय पुरस्कार असणारी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल 2024 ते मार्च 2025 करिता अनुदानाचे PFMS प्रणालीवरती वितरण करण्याबाबत तर हा आलेला GR आहे। ज्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेचा अर्ज केलेला असेल त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वितरित केली जाणार आहे। तर बघा, हा जो GR आहे तर हा GR 17 डिसेंबर 2024 रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे। सरासरी 2 ते 3 दिवसांपूर्वीचा हा GR आहे। आता याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर बघा, 3 योजना आलेल्या आहेत। त्याच्यामधली जी पहिली योजना आहे तर त्या योजनेचा शासन निर्णय आलेला आहे। बघा, 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत असणारी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी 8 करोड इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। सोबतच त्याच्यामधील तरतूद करण्यात आलेली आहे 4,48,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। तर हे हस्तांतर करण्यास मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे। सोबतच केंद्र पुरस्कार असणारी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन या योजनेसाठी सुद्धा 4,48,00,000 इतका निधी वितरित करण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे। तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये समाविष्ट आहे का ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून येता ते सुद्धा सांगायचं आहे। बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, ठाणे आहे, सोबतच रायगड आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर म्हणजेच हा जो पट्टा आहे तर हा कोकणचा पट्टा आहे। तर या कोकणच्या पट्ट्यामध्ये 23,38,000 इतकी रक्कम वितरित करण्यात येणार आहे। सोबतच नाशिक, धुळे, जळगाव, नगर, नंदुरबार म्हणजेच हा जो नाशिक विभाग आहे तर या नाशिक विभागामध्ये 57,54,940 रुपये इतकी निधी सुद्धा वितरित करण्यात येणार आहे। याच्याच खाली बघू शकता पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर म्हणजे हा पुणे विभागाचा पट्टा आहे। तर या पट्ट्यामध्ये 58,02,000 इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। म्हणजे ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेला असेल। सोबतच आपण आता विभाग बघून घेऊयात कारण व्हिडिओ भरपूर मोठा होऊन जाईल। बघा, नागपूर विभागामध्ये सुद्धा 96,78,800 रुपये इतका निधी वितरित करण्यात येणार आहे। अमरावती विभाग आहे, अमरावती विभागामध्ये सुद्धा 1 कोटी इतका निधी वितरित करण्यात येणार आहे। सोबतच औरंगाबाद विभाग आहे तर या विभागामध्ये सुद्धा 90,81,300 रुपये इतका निधी वितरित करण्यात येणार आहे। तर बघा, आता जी पहिली योजना आपण बघितली होती तर ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना आहे। आता आपण दुसरी योजना सुद्धा सविस्तर बघून घेऊया। आता जी दुसरी योजना आलेली आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, केंद्रीय पुरस्कार असणारी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता माहे एप्रिल 2024 ते मार्च 2025 करिता PFMS प्रणालीवरती वितरण करण्याबाबत याचा सुद्धा GR 2 दिवसापूर्वी आलेला आहे। या ठिकाणी पाहू शकता 17 डिसेंबर 2024 म्हणजेच 2 दिवसांपूर्वी आलेला हा GR आहे। आता याच्यामध्ये संदर्भ काय आलेला आहे, शासनाने काय निर्णय घेण्यात आलेला आहे ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। परंतु राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना यामध्ये महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहे, सोबतच कोणकोणत्या जिल्ह्यांना किती निधी वितरित करण्यात येणार आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे। बघा, शासनाने काय निर्णय घेतलेला आहे, सन 2024 आणि 25 या आर्थिक वर्षामध्ये केंद्रीय पुरस्कृत असणारी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी 500 कोटींची निधी सुद्धा वितरित करण्यात आलेली आहे। त्यासाठी शासनाने तरतूद केलेली आहे। त्या तरतुदीमधून 300 कोटी इतका निधी वितरित करण्यात येणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकता केंद्रीय पुरस्कार असणारी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना तर या योजनेसाठी एप्रिल 2024 ते 2025 या कालावधीच्या खर्चाकरिता ₹300 कोटी इतका निधी दिलेला आहे। आता याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत, सोबतच तुमचा सुद्धा विभाग यामध्ये आहे का ते सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत लगेच येऊन जातील। बघा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, मुंबई आहे, सोबतच मुंबई उपनगर आहे, सोबतच ठाणे सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। म्हणजेच हा जो विभाग आहे तर हा विभाग कोकण विभाग आहे। तर बघा, या ठिकाणी कोकण विभागासाठी 11,24,100 रुपये इतका निधी कोकण विभागासाठी देण्यात आलेला आहे। त्याच्याच पुढचा जो दुसरा विभाग आहे तर तो नाशिक विभाग आहे। तर या नाशिक विभागासाठी 45,69,20,400 रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। सोबतच पुणे विभाग आहे तर या पुणे विभागामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर हे प्रामुख्याने जिल्हे येतात। सोबतच पुणे विभागासाठी
25,31,90,790 इतका रुपये निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे। सोबतच त्याच्या पुढचा नागपूर विभाग सुद्धा सांगण्यात आलेला आहे। तुमचा सुद्धा नागपूर विभागामध्ये जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा काही अडचण नाही। बघा 53,33,45,700 रुपये इतका निधी नागपूर विभागासाठी वितरित करण्यात येणार आहे। सोबतच अमरावती विभाग आहे, अमरावती विभागामध्ये 51,43,58,200 रुपये इतका निधी वितरित करण्यात येणार आहे। आणि जो शेवटचा विभाग आहे तर शेवटचा विभाग औरंगाबाद विभाग आहे, तर या औरंगाबाद विभागासाठी 86 कोटी इतका निधी वितरित करण्यात येणार आहे। आता जी पहिली आपण योजना बघितली आणि आता दुसरी योजना सुद्धा बघितलेली आहे। दुसरी योजना आहे केंद्र पुरस्कृत असणारी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजना। सोबतच तिसरी योजना सुद्धा महत्त्वपूर्ण आहे, ती सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। बघा तिसरी योजना आहे केंद्रीय पुरस्कार असणारी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना। सन 2024-25 या आर्थिक वर्षामधील माहे एप्रिल 2024 ते मार्च 2025 करिता अनुदानाचे PF-MES या प्रणालीवरती वितरण करण्याबाबत बघा हा GR सुद्धा 2 दिवसापूर्वी आलेला आहे, म्हणजे एकाच दिवशी 3 GR प्रकाशित करण्यात आलेले आहे। सोबतच याच्यामध्ये जी तारीख होती तर 17 डिसेंबर 2024 या तारखेला हा GR प्रकाशित करण्यात आलेला आहे। आता याच्यावरती शासनाने काय निर्णय घेतलेला आहे ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा दोन योजना बघितल्या, आता तिसरी योजना सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। तर बघा शासन निर्णय काय आलेला आहे। सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये केंद्रीय पुरस्कृत असणारी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी 50 कोटी इतके अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे। तर या तरतुदीमधून 30 कोटी इतका निधी वितरित करण्यात येणार आहे। तर बघा केंद्रीय पुरस्कृत असणारी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन या योजनेसाठी एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीच्या खर्चाकरिता 30 कोटी इतका निधी दिलेला आहे। तर हा निधी पूर्णपणे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। त्यामध्ये सुद्धा विभाग आलेले आहेत, जिल्ह्यानुसार आपण हे विभाग सुद्धा बघून घेऊयात। याच्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर तर हा कोकण विभाग आहे। तर या कोकण विभागासाठी 1,46,00,000 इतका निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये कोणकोणते विभाग आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। दुसरा विभाग आहे नाशिक विभाग। नाशिक विभागासाठी 11,78,79,000 इतका निधी वितरित करण्यात येणार आहे। त्याच्याच खाली बघू शकता पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर। आता हे जिल्हे पुणे विभागामध्ये येतात। तर या पुणे विभागामध्ये 2,40,88,900 रुपये इतका निधी वितरित करण्यात येणार आहे। सोबतच नागपूर विभाग आहे, तर या नागपूर विभागामध्ये 7,85,08,900 रुपये इतका निधी वितरित करण्यात येणार आहे। अमरावती विभाग आहे, सोबतच औरंगाबाद विभाग आहे। तर या विभागांमध्ये सुद्धा भरपूर निधी वितरित करण्यात येणार आहे। अमरावती विभागासाठी 3,39,63,700 रुपये। सोबतच औरंगाबाद विभाग आहे, औरंगाबाद विभागासाठी सुद्धा 3,09,59,700 रुपये इतका निधी वितरित करण्यात येणार आहे। बघा 3 GR अर्थ 3 GR मधील कोणकोणते विभाग आहेत, कोणकोणते जिल्हे आहेत त्यांची सुद्धा नावे सांगितलेली आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।